नमस्कार मित्रांनो, वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता शौर्यच्या मोबाईलवरनं पद्माने फोन करताच आता ऊर्जाला मात्र धक्का बसलेला असतो. तेव्हा आता लगेच ती पद्माला विचारू लागते, अगं तू शौर्यच्या मोबाईलवरनं कसा फोन केला? शौर्य तुला कुठे भेटला? असे प्रश्न विचारताच शौर्य घाबरतो आणि पटकन फोन कट करतो. त्याच वेळेस पद्मा विचारू लागते, दादा काय झालं? का फोन बंद केला? तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, हे बघ हर्षवर्धन जहागीरदार माझे डॅडी, मी त्यांचा मुलगा आहे हे ऊर्जाला माहिती नाही. आणि हे जर तिला कळालं तर मी विश्वासघातकी असं तिला वाटेल गं. माझ्या डॅडसारखाच मी पण फसवाय की काय? मी तुमच्यावरती ऑच ठेवू नये की काय? तुमचा पाठलाग करतो की काय? मुद्दाम तुम्हाला फसवतो की काय असं तिला वाटेल. आणि विटनेस म्हणजे केवळ एकमेव मी आहे ना गं. त्यामुळे प्लीज आत्ता आपल्याला ऊर्जेला हे सगळं सांगता येणार नाही. तेव्हा पद्मा म्हणू लागते, नाही दादा, तुम्ही खरंच खऱ्याची साथ देताय ना, मग आपण हे सगळं ऊर्जाताईला सांगूया की. हे बघा ती नक्की ऐकेल. तेव्हा लगेच आता शौर्य म्हणू लागतो, नाही, ऊर्जा हे ऐकून घेणार नाही. उलट तिला वाटेल की मी तिला फसवलंय आणि जहागीरदाराचा मुलगा म्हटल्यावर ती माझ्यावर कसं काय विश्वास ठेवेल गं. त्यामुळे प्लीज एक भाऊ म्हणून आज तुला माझी मदत करायची. पद्मा, तू भाऊ मानतेस मला? तेव्हा पद्मा म्हणू लागते, हो. त्यावर शौर्य म्हणू लागते, मग मी म्हणतोय तसंच कर. मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे ऊर्जापासनं तुला लपवायचे. तुला हे करता येईल ना पद्मा? तेव्हा पद्मा होकार देते. त्याच वेळेस पुन्हा आता ऊर्जाचा फोन येतो. तेव्हा आता लगेच शौर्य फोन उचलतो. त्यावर आता ऊर्जा म्हणू लागते, शौर्य अरे फोन कसा कट झाला होता? हे बघ पद्माकडे दे बरं. आता लगेच पद्मा म्हणू लागते, बोलताय मी इकडेच आहे. त्यावर आता ऊर्जा म्हणू लागते, हे बघ तू लवकरात लवकर माझ्या घरी ये का मी येऊ तिकडे? तेव्हा पद्मा म्हणू लागते, नाही, तू साडी नंबर आणि खोली नंबर सांग, आम्ही लगेच तिकडे येतो. आता मात्र इथे ऊर्जाने आपल्या घराचा पत्ता आता त्या दोघांना दिलेला असतो. दोघेही आता ऊर्जाच्या घरी निघालेले असतात. तर इकडे इन्स्पेक्टर हलगुत्तेने आता चारही टवाळ पोरांना म्हणजे विक्रांत शिर्केच्या मित्रांना उचललेली बातमी आता हर्षवर्धन जहागीरदाराच्या ऑफिसमध्ये पोहोचली असते. आता त्यांच्या स्टाफपैकी एक मुलगी येते आणि म्हणू लागते, आत्ताच नोटीस आली सर. आता ती भजनला सांगू लागते, हे बघा सर, आत्ताच नोटीस मिळाली की इन्स्पेक्टर हुलगुत्तेने विक्रांत शिर्केच्या चारही मित्रांना उचललंय. आता मात्र ही बातमी ऐकताच आता भजन देसाईला मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता त्याला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस तो आता त्या स्टाफला म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे, मी सरांना फोन करून बघतो. असं कसं त्या चार पोरांना उचलू शकतो कोणी? FIR नाही, काहीच नाही. नाही नाही नाही, मी सरांना कॉल करतो. असे म्हणत भजन आता लगेच हर्षवर्धन जहागीरदारला कॉल करू लागतो. पण हर्षवर्धन फ्लाईटमध्ये निघाल्यामुळे फोन बंद असतो. आता मात्र भजनला काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता भजन मात्र लगेच इन्स्पेक्टर श्यामसुंदर हुलगुत्ते यांना पोलीस स्टेशनला फोन करतो. आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते तर वाटच बघत असतो. त्याला माहिती असतं नक्की याचाच फोन असणार आहे. त्याच वेळेस इकडनं आता भजन म्हणू लागतो, हे बघा इन्स्पेक्टर हुलगुत्ते, मी जहागीरदारांच्या ऑफिसमधनं भजन बोलतोय. तेव्हा इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतो, भजन बोलत नसतं, भजन म्हणत असतात. आणि जहागीरदारांच्या ऑफिसमध्ये कधीपासून भजन म्हणायला सुरुवात केली? त्यावर आता लगेच भजनला मात्र राग येतो. तेव्हा भजन म्हणू लागतो, एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर साहेब, मी जहागीरदारांचा असिस्टंट भजन देसाई बोलतोय. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतात, असे होय, मग स्पष्ट स्पष्ट बोला की. त्यावर लगेच भजन म्हणू लागतो, हे बघा आमचे सर फ्लाईटने निघालेत, तुम्ही विक्रांतच्या मित्रांना पकडलं कसं? FIR नाही, काहीच नाही. त्यावर लगेच आता इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतात, हे बघा त्यांनी विनयभंग केलाय आणि ही केस अनलेबल असते. मी त्यांना उचलू शकतो, चौकशीसाठी इथे बोलावू शकतो, तो माझा अधिकार आहे. आणि एक मिनिट, एक मुद्दा मी तुम्हाला सांगून सुटतो. हा जो मोबाईल आहे ना, मी ज्यावरती तुमच्याशी बोलतोय, तो मला सरकारने दिलेला नाही आहे. तो माझा पर्सनल स्वतःच्या कमाईतला मोबाईल. त्यामुळे ना तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते समोर येऊन बोला. आणि तुमचे ते साहेब कुठे? साप सोंगला की काय? कुठे? द्या बरं त्यांच्याकडे. हर्षवर्धन जहागीरदार. तेव्हा लगेच आता भजन म्हणू लागतो, सांगितलं ना फ्लाईटने सर दिल्लीला गेलेलेत. त्यावर लगेच आता इथे इन्स्पेक्टर हलगुत्ते म्हणू लागतात, बरोबर ठीक आहे, त्यांचा प्रवास सुखकर हो, तुम्ही या आणि मग माझ्याशी बोला, तोपर्यंत मी यांची खातिरदारी करतो. असे म्हणत आता लगेच माया माया यम्मा यम्मा माया यम्मा असे म्हणत आता इन्स्पेक्टर हुलगुत्तेने फोन ठेवलेला असतो. तर इकडे आता ऊर्जेच्या घरी पद्मा आणि शौर्य पोचलेले असतात. तेव्हा घरात येताच लगेच ऊर्जा पटकन पद्माला मिठी मारते, तू बरी आहेस ना? तू घरातनं कशी निघली?
तेवढ्यात आता ऊर्जाची आई येते आणि लगेच पद्माला आणि शौर्याला पाणी देते. आता मात्र लगेच ऊर्जाची आई विचारू लागते, हा कोण? त्यावर आता लगेच ऊर्जा म्हणू लागते, अगं आई हा तोच आहे ज्याने आमची मदत केली आणि विटनेस म्हणून हा कोर्टात उभी राहणार आहे. आता शौर्य मात्र इकडे तिकडे बघत असतो. तेवढ्यात लगेच आता ऊर्जा आणि तिची आई पद्माला तिथे खाली बसवतात. काय झालं, तू घरातनं कशी बाहेर पडली, तिकडे कुणाला काही कळलं का, सगळं काही विचारपूस करू लागतात. त्याच वेळेस पद्मा म्हणू लागते, नाही मालकांनी घरी कुणाला काहीच सांगितलं नाही आणि मलाही गप्प बसायला लावलं आणि घरातनं बाहेर पडायचं नाही, कायमचं तिकडेच राहायचं अशी ताकीद दिली होती. माझा मोबाईलही स्विच ऑफ केला आणि घरात ठेवून घेतलाय. तेव्हा लगेच आता ऊर्जाची आई म्हणू लागते, हा हर्षवर्धन जहागीरदार साधासुद्धा माणूस नाही आहे, खूप भयंकर आहे. मग तू घरातनं बाहेर पडली कशी आणि याने तुझी मदत केली कशी? आता मात्र लगेच इथे पद्मा शौर्यदादाचं नाव घेणार. तेच आता शौर्य तिला खुणावतो. त्याच वेळेस आता ऊर्जा मात्र शौर्याकडे बघू लागते. नक्कीच या शौर्याने काहीतरी गडबड केली. तू जरा वेळ बाहेर जा बरं, तोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर थांब असे म्हणत आता ऊर्जा घरातनं इथे शौर्याला बाहेर काढते आणि दरवाजा बंद करते. आता मात्र शौर्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करतात शेजारच्या काकू येतात आणि मला लागतात, अरे हाकलून दिलं की तुला, अरे मग निघ ना, इथे काय करतोय तू? तुला घरातनं बाहेर काढलं तरी तोंडवर करून दारात पुढे उभी राहिला आणि मुळात म्हणजे तू इथे कशाला आलाय? बघ कोण आहे खरं खरं सांगा. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, काकू मी ऊर्जाचा मित्र आहे, म्हणजे आम्ही दोघे बरोबर काम करतो ना. तेव्हा काकू म्हणू लागते, हो म्हणजे तू वकील आहे, मग माझं एक काम कर ना असे म्हणत आता काकूने जोर जोरात चापटी मारायला इथे शौर्याला सुरुवात केलेली असते. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, काय काम करायचं आहे? त्यावर काकू म्हणू लागतात, तू कुठली केस लढतो मला सांग ना. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, गुंडांची, मर्डरची, सगळ्या केसेस लढतो. तेव्हा काकू मला लागत, भावकीची लढतं ना, मग एक काम कर, मला ना या चाळीतल्या काकूवरती ना कंप्लेंट करायची, सारखी माझ्याबरोबर भांडत असते, भुकत असते. नाही नाही त्यांची नंतर करू, आधी त्या टॅक्सीवाल्याची कर, सारखा वाजायचा असतो, आवाज चालू असतो. नाही 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 त्या टॅक्सीवाल्या शेजारच्यांची कर, सारखा दारू पिऊन शिवा देत असतो. आता मात्र शौर्यला काकूंचं खूपच हसू येत असतं. त्याच वेळेस काकू म्हणू लागतात, तू फक्त मित्र आहे का दुसरंच काही, लग्न करायचं आहे का आमच्या ऊर्जाशी तुला? तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, नाही नाही काकू असं काही नाही आहे. तेव्हा काकू म्हणू लागतात, कर की लग्न, म्हणजे कसं आहे ना, ऊर्जाचं लग्न झालं ना तिच्या आईच्या डोक्यावरचा भार जाईल आणि माझ्याही डोक्यावरचं जाईल. तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतो, एक मिनिट, आईच्या डोक्यावरचा भार कमी होईल हे मी समजू शकतो, पण तुमच्या डोक्यावरती ऊर्जेचा कसला भार? तेव्हा लगेच काकू म्हणू लागतो, अरे सकाळी नळावरती पाण्याला आली की भांडते माझ्याशी, त्यामुळे तू जर तिच्याशी लग्न केलं ना, म्हणजे कसं तू आमचं जावई होशील आणि मग आमच्या भावकीच्या केसेस लढशील. तेव्हा लगेच आता शौर्य म्हणू लागतो, काकू यासाठी लग्न करायची काय गरज आहे, ऊर्जा पण वकील आहे ना, तिला सांगा तुमची केस. तेव्हा लगेच काकू म्हणू लागतं, जमणार नाही, अरे ती साधीसुधी वकील आहे, ती न्यायालयात गेलीच कधी, तू जर तिच्याशी लग्न केलं तर तू आमचा जावई होशील आणि मग मी फीज म्हणून थोडे थोडे पैसे देईल केसेसचे, चालेल? तेव्हा लगेच शौर्य म्हणू लागतं, चालेल चालेल मी लढेल की, फ्रीमध्ये लढेल काकू तुमच्या केसेस. तेव्हा काकू खुश होते आणि म्हणू लागते, मग तर तू आमचा जावई व्हायलाच पाहिजे. त्यावर शौर्य म्हणू लागतो, नाही नाही कशाला? तेव्हा काकू मला, असं कसं? अरे तुझं नाव सौर आणि तिचं ऊर्जा, सौर ऊर्जा, किती भारी वाटतं ना. मी तुझ्यासाठी चहा आणि मस्त खारी घेऊन येते, आता तू आमचा जावई होणार आहे, इकडेच थांबा असे म्हणत आता जोरजोरात चापटी मारत काकू तिकडनं निघून जातात. शौर्याला मात्र हसू येतं. तेव्हा लगेच आतमध्ये आता ऊर्जा म्हणू लागते, पद्मा सांग, शौर्य तुला कुठे भेटला, त्याने तुझी कशी मदत केली, तो तिकडे कसा पोचला? तेव्हा आता मात्र आपल्या दादाने सांगितल्याप्रमाणे पद्मा खोटं बोलते की मी घरातनं शेपूची भाजी आणायची म्हणून निघले आणि रस्त्यातच हे दादा मला भेटले. तेव्हा लगेच ऊर्जा मनाशीच म्हणू लागते, नक्की काहीतरी गडबड आहे. ऊर्जा बाहेर येते आणि लगेच आता शौर्य म्हणू लागते, शौर्य मला तुला काही प्रश्न विचारायची, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत. आता शौर्य घाबरतो आणि ऊर्जाकडे बघू लागतो. तर इकडे आता MLA शिर्केंच्या घरात अर्पिताला ही बातमी समजलेली असते. तडक अर्पिता लगेच आपल्या डॅडींकडे जाते आणि विक्रांतच्या 4 मित्रांना उचललं ही बातमी त्यांना सांगते. त्याच वेळेस आता मात्र MLA लगेच भडकतात आणि भजनला फोन करतात, कुठे तुझा तो बॉस हर्षवर्धन? तेव्हा भजन म्हणू लागतं, हे बघा सर तुम्ही घाबरू नका, मी पोलीस स्टेशनला निघालोय आणि सर फ्लाईटने निघालेत ना, त्यामुळे फोन बंद आहे, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही करतो. त्याच वेळेस आता फोन बंद होताच आता लगेच दिग्विजय शिर्के अर्पिताला म्हणू लागतात, हे बघा आमच्या माणसांची मदत घ्या, त्या पोरीला सापडा, तिला पैसे द्या आणि तिचं तोंड बंद करा. तेव्हा अर्पिता म्हणू लागते, नाही डॅडी, प्रत्येक मुली अशी असतात असं नाही, हे बघा ती नाही ऐकणार आपलं, ती गरीब जरी असली तरी ती लढणार मला असं वाटते.
तेव्हा लगेच दिग्विजय शिर्के म्हणू लागतो, हे बघ काही करून माझं स्टेटस महत्त्वाचं आहे. आत्ता निवडणूक तोंडावर आली आणि आता जर काही झालं ना तर लग्नही मोडेल आणि सगळंच चक्काचूर होऊन जाईल. तेव्हा अर्पिता म्हणू लागते, नाही डॅडी काहीतरी करा, मला शौर्यशी लग्न करायचे, हे लग्न मोडता कामा नये, मला शौर्य मनापासून आवडतो, मला त्याच्याशी लग्न करायचे. तेव्हा लगेच आता तिचे डॅडी म्हणू लागतात, पहिल्यांदी मनापासून काहीतरी मागितलंय बापाकडे, तुला वचन देतो तुझं लग्न शौर्यशीच होणार. आता मात्र असं वचन दिग्विजय शिर्के यांनी आपल्या मुलीला दिलेलं असतं. तर इकडे आता ऊर्जा इथे शौर्यला विचारू लागते, सांग तू नेमकं कोण आहेस? दरवेळेस तुम्हाला प्रत्येक वेळेस का भेटतो? जेव्हा पद्माला त्या पोरांनी त्रास दिला तेव्हा देवी आईच्या समोर तू आम्हाला भेटला, त्यानंतर मेडिकल रिपोर्ट, नंतर हर्षवर्धन जेव्हा पद्माला भेटायला आले तेव्हाही तू भेटला, प्रत्येक वेळेस तू योगायोगाने कसा भेटतो? तेव्हा शौर्य मला लागतं, हे बघ ऊर्जा ऐकून घे, असं काही नाही आहे. म्हणजे आता पद्माबरोबर जे झालं ते मी थोडं घडून आणलं, ते पोरं तिच्या मागं लागली, मी तुमच्या मदतीला माणूस म्हणून आलो ना, असं काही नाही आहे. तू उगाच चुकीचा गैरसमज करून घेऊ नको, अशी समजूत आता शौर्यने इथे ऊर्जाची काढलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते इन्स्पेक्टर हुलगुत्तेने आता या 4 टवाळ पोरांची चांगलीच धुलाई केलेली असते, त्यांना घाबरवलेलं असतं आणि त्यांच्याकडून स्टेटमेंट लिहून घेतलेलं असतं. आता ही केस कोर्टात पोहोचणार असते, त्यामुळे विटनेस म्हणून जो कोणी साक्ष देणार आहे त्याला आता पोलीस स्टेशनला बोलावलं जातं. ऊर्जा आता शौर्याला इन्स्पेक्टर हुलगुत्तेंकडे घेऊन जाते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतं, ते चल तुझं नाव सांग. तेव्हा शौर्य म्हणू लागतो, शौर्य. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतं, ते तुला बापाचं नाव आडनाव काही आहे की नाही, बोल पटकन. आता शौर्यला काय बोलावं काही सुचत नाही. त्याच वेळेस आता मात्र इन्स्पेक्टर माने येतात आणि मला लागतं, सर इमर्जन्सी चला पटकन. तेव्हा इन्स्पेक्टर हुलगुत्ते म्हणू लागतात, बरोबर ठीक आहे, उद्या सकाळी कोर्टात विटनेस म्हणून तुला हजर व्हायचे. आता उद्या ही केस कोर्टात पोचणार आहे आणि हर्षवर्धनला मोठा धक्का बसणार आहे. पुढे काय काय ट्विस्ट बघायला मिळणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.